ऋतिक सर, कॅन यू हेअर मी? आवाज येतोय तुम्हाला माझा? Yes, ma'am. We can hear you. Thank you very much. So, थँक यू एव्हरीवन. मी सर्वांचं स्वागत करते दळवी फाउंडेशन तर्फे. नयन सर आणि दळवी सर मॅडमनी खूपच छान पद्धतीने आतापर्यंत आपल्याला मदत केली आहे. शिक्षक म्हणून त्यांनी आपल्याला नेहमी सहकार्य केलंय. दर शुक्रवारी याच्या अगोदर आपले वेगळे वेगळे सेशन्स, वेगळे वेगळे स्पीकर्स येऊन आपल्याला मार्गदर्शन करायचे. जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यावर मार्गदर्शन मिळायचं आपल्याला. चाणक्य नीती was one of the best we had. Then cognitive skill we had. Then नयन सरांनी या अगोदर पण खूप छान पद्धतीने वेगळे वेगळे सेशन्स आपल्यासाठी आणले आहेत आणि अजूनही आपल्याला तसेच दर शुक्रवारी इथून पुढेही मिळणार आहे. आता जे आपण आहोत ते महाटेटी क्रॅश कोर्स. दळवी सरांना खरंच वाटलं की महाटेटी बद्दल खूप प्रश्न निर्माण होतात आहे आणि खूप कन्फ्युजन्स आहेत. सजेशन प्रमाणे त्यांनी खूप मदत केली, सहकार्य केला. त्यांनी एवढंच नाही पाहिलं की फक्त कोणाला मिळावं, त्यांनी प्रत्येकाची त्यांनी लक्ष दिलं की इंग्लिश मिडियम वाल्यांना पण मिळू आणि मराठी मिडियम वाल्यांना पण मार्गदर्शन मिळू. त्याप्रमाणे आपण हा टीईटी कोर्स 6 दिवसांचा दुपारी म्हणजे इव्हनिंग टाइम अँड संध्याकाळ आपलं लेट इव्हनिंगला ठेवला. तरीही तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, शेवटपर्यंत थांबले, आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्वांचं खरंच मी मनापासून आभारी आहे. अभिषेक सरांचे खूप मनापासून आभारी आहे की त्यांनी टेक्निकली सपोर्ट खूप केला 5:30 ते संध्याकाळी 9 पर्यंत. आज नयन सर आपल्या बरोबर जुळले आहेत. ते खूप मल्टीटास्किंग आहे. ते सर्व त्यांचे जीवनात जेवढे पण कार्य आहेत ते कुठेही कमी पडत नाही. कोणत्याही कामाला ते नाही म्हणत नाही. हे मी खरंच त्यांच्यापासून खूप खूप शिकले आहे. एवढे जेवढे पण आपले आमचा ह्या टीचर फॉरम द्वारे ओळख झाली आहे तर ही इज एव्हर बिझी 24/7. म्हणजे रविवारी ते तेवढेच बिझी असतात जेवढे इतर दिवशी असतात. खरंच त्यांचं म्हणजे आय अप्रिशिएट हिज एफर्ट्स की एवढं सगळं असूनही ते वेळ देतात आपल्यासाठी की आपण कसं टीचर टॉक फॉरम शिक्षकांना मदत करत राहील. तर आपल्या सोबत आहेत उर्मिला मॅम, ज्यांनी आपल्याला गेले 5 दिवस आणि आज त्यांचा 6वा दिवस आहे. पीपीटी थ्रू, गायडन्स थ्रू प्रॉपर फोकस्ड आपण कसा अभ्यास केला पाहिजे. खूप छान पद्धतीने मार्गदर्शन, लहान लहान टिप्स ते देत असतात नेहमी. लाल पेन वापरा, हिरवा पेन वापरा, हे आपण लहानपणीपासून केलं आहे. पण कसं असतं कुठं तरी आपण मोठे होत असताना बारीक बारीक गोष्टी विसरत जातो, महत्वाच्या गोष्टी विसरत जातो आणि मग ते कुणीतरी जबाबदार व्यक्तीने जर ते लक्षात आणून दिलं तर आपण बॅक टू स्क्वेअर वन आणि चांगल्या गतीने परत मार्गक्रमण होतो. तर उर्मिला मॅमने आपली खूप सोबत केली आहे सोमवार ते शुक्रवार. आज ते पुन्हा एक कलेक्टिव्ह एफर्ट कसं आपण प्रश्नपत्रिकेकडे पाहायला पाहिजे ऍज अ होल 150 मार्काची, ते आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत. अभिषेक सर, नयन सर इज हिअर. नयन सर, सो आज नयन सर आपल्याला आपल्या भेटीला येतील. ओके, आहेत नयन सर. तर मी नयन सरला आमंत्रण करते की त्यांनी 2 शब्द बोलावे या महाटेटी कोर्स किंवा आपले नवीन येणारे काही उपक्रम असतील तर त्याबद्दल नक्कीच सांगा. हेलो ऑल टीचर्स, नमस्कार. डॉक्टर नयन वेडा फ्रॉम एसआर दळवी फाउंडेशन. थैंक यू शिल्पा जी आणि उर्मिला जी. सॉरी, आपको 5 मिनट आज रुकना पड़ेगा थोड़ा. मैं जल्दी 5 मिनट में कुछ टीचर से बात करके फिर मैं निकल जाऊंगा. ओके, थैंक यू उर्मिला जी. आप आज 6ठा दिन और आप कंटिन्यूसली आप क्लास लेते रहे हो और आई एम श्योर सब टीचर्स को आपका क्लास बहुत पसंद आया रहेगा. बहुत मेहनत की है आप लोग ने, दोनों ने, शिल्पा जी और उर्मिला जी ने. और सारे टीचर्स को आई होप आप यू मस्ट एंजॉयड. आप लोग ने काफी कुछ सीखा होगा. अगर कुछ कम तरता रह गई होंगी तो आप बड़ा दिल देकर इसको नजरअंदाज कर दीजिए.
और क्या करवाया है उसको देखिए। एज अ टीचर वी ऑल नो कई बार हम कुछ चूक जाते हैं, कुछ छूट जाता है, तो आई एम श्योर यू वुड ओवरलुक दैट, उसको नजरअंदाज करेंगे और इन दोनों टीचरों ने आपको जो सिखाया होगा वो आप याद रखेंगे। मैं एसआरडब्ल्यू फाउंडेशन की तरफ से आया हूँ। जो हमारा जो फाउंडेशन है एसआरडब्ल्यू फाउंडेशन, वो केवल टीचर्स के लिए है, टीचर्स के लिए बनाया गया हुआ है, बाय अ टीचर, ऑफ द टीचर, फॉर द टीचर। और ये जो फाउंडेशन था ये कुछ मैंने इनफैक्ट अप्रैल से हमने काम करना शुरू किया और इसके खाली केवल दो ही ऑब्जेक्टिव है, टीचर एम्पावरमेंट और टीचर वेलफेयर। ओके, यानी ओवरऑल अगर मुझे हिंदी में बोलना है तो टीचर्स का कल्याण करना, टीचर के मददरूप होना, ये हमारा उद्देश्य है और उस उद्देश्य के साथ हम काफी प्रोग्राम अभी तक करते आए, करते रहेंगे। अभी जस्ट शुरुआत की है, टेकिंग बेबी स्टेप्स, बहुत कुछ अभी कर रहे हैं, हमको सीख रहे हैं हम टीचर्स के साथ। जैसे जैसे टीचर्स हमारे साथ जुड़ते हैं वो हमको सजेशन देते हैं, जैसे उर्मिला जी है, शिल्पा जी है और कई ऐसे टीचर्स है जो हमारे साथ जुड़ चुके हैं और वो ही हमको बताते रहते हैं कि ये करना चाहिए, वो करना चाहिए, टीचर की ये समस्या है और ये हम करते रहते हैं। इनफैक्ट ये क्रैश कोर्स भी शिल्पा जी का ही सजेशन था कि जब 30 अक्टूबर की डेट थी तो हमको एक फटाफट 1 वीक का क्रैश कोर्स करवाना चाहिए टीचर्स के लिए। एंड हम लोग ने इस बात को एक्सेप्ट किया कि हाँ सही बात है, करना चाहिए, अच्छा सजेशन था और इस तरह से हम ये क्रैश कोर्स आपके पास लेके आए। अभी आज मैं खास एक और एक कुछ छोटा सा अनाउंसमेंट करने आया हूँ। कोविड के दरमियान कई टीचरों ने अच्छा काम किया था, हम सब जानते हैं। हुआ ये, जब गए साल और उसके बाद भी लॉकडाउन हुआ, 2 बार लॉकडाउन हुए, एक बड़ा लॉकडाउन था गए साल में, फिर एक छोटा सा लॉकडाउन चालू हुआ, उसका सेकेंड वेव के तरफ। ओके, और लॉकडाउन के दरमियान जो भी डॉक्टर्स है, फ्रंटलाइन वर्कर्स है, उन्होंने बहुत अच्छा काम किया, कोई इसमें कोई शक नहीं है और उनको सराहा भी गया, उनको रिकग्निशन दिया गया, उनकी तारीफ की गई। ओके, लेकिन हमारा ये मानना है कि टीचर्स ने भी अपना कर्तव्य निभाया है। कई ऐसे टीचर्स हैं जिन्होंने आगे जाके एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करके भी अपने बच्चों के, अपने जो स्टूडेंट्स थे उनका एजुकेशन में कहीं रुकावट ना आए, कहीं खेद ना आए, उसकी कंटिन्यूटी मेंटेन रहे। तो उन्होंने बहुत एफर्ट डाल के भी अपना किसी बच्चे का भविष्य ना बिगड़े, यानी साल ना बिगड़े, ये उसका ध्यान रखा है। और आई थिंक ये भी कोई कम बात नहीं है। तो अनफॉर्चुनेटली दुर्गावास शायद टीचरों को वो रिकग्निशन नहीं मिला या वो उनको सराहा नहीं गया। तो हमने सोचा कि भाई हमारा फाउंडेशन तो टीचर्स के लिए काम कर रहा है और ये हमको करना चाहिए। और इसी तरह से हमने 1 सितंबर में, जब 5 सितंबर को टीचर्स डे था, तभी हमने एक अनाउंस किया था कि हम नॉमिनेशन करेंगे टीचर्स को हमने बताया था कि मैं नॉमिनेट करो टीचर टॉक ऐप पर, और जो टीचर्स ने सही में कुछ अच्छा काम किया है गए साल में उनको हम अवार्ड देंगे। तो काफी नॉमिनेशंस आए, टीचर्स हमने शॉर्टलिस्ट भी करना शुरू किया, अभी टीचर्स से हम इंटरव्यूज भी ले रहे हैं, बात भी कर रहे हैं और धीरे धीरे एक लिस्ट बनते जा रहा है कि किस टीचर को। अभी ये अवार्ड सेरेमनी जो है टीचर्स के लिए वो होगा 13 नवंबर को शाम को 4 से 6 यशवंतराव चौहान के हॉल में, जो मंत्रालय के वहां पे करीब में है, नरीमन पॉइंट पे। और कई बड़े अतिथि आ रहे हैं, गेस्ट आ रहे हैं, कोई वीआईपी भी आ रहे हैं और साथ साथ में जो अपने एजुकेशन मिनिस्टर है, जो हमारे महाराष्ट्र की जो श्रीमती वर्षाताई गायकवाड़, ऑनरेबल मिनिस्टर ऑफ एजुकेशन इन महाराष्ट्र, वो भी आ रहे हैं। और ये जो अवार्ड्स हैं, टीचर्स को जो अवार्ड देने हैं, वो उनके हाथ से दिया जाएगा। यानी ये एक बड़ी गर्व की बात है टीचर्स के लिए कि उनके हाथ से आपको ये अवार्ड दिए जाएंगे। और एक्चुअली हम वर्षाताई को मिले, 2 बार मिले। जो टीचर, ये फाउंडेशन के जो संस्थापक है आभा दड़वी, वो 2 बार उनको मिल चुके हैं। उन्होंने अपना काम दिखाया कि हम क्या क्या कर रहे हैं और वो भी काफी ताज्जुब थी, जो मिनिस्टर थी वो, कि इतने कम समय में आपने इतना कुछ कर डाला है। तो और वो तुरंत तैयार हो गई कि भाई यस, आई डोंट माइंड, मैं इस अवार्ड में शामिल होना चाहूंगी और जो भी हम टीचर्स के लिए कर सके तो उसमें वो सपोर्ट है उनका। तो टीचर्स डिटेल में आपको सबको पहुंच जाएगा, आपको इन्विटेशन आएगा। मेरी ये छोटी सी दरखास्त है कि
आप जुड़िए हमारे साथ, अवार्ड फंक्शन में भी आइए और शामिल होइए इस प्रोग्राम में। और भी आगे हमको बहुत कुछ करना है, तो अगर आप जुड़ जाते हो हमारे साथ, आपके सजेशंस हमको आते रहेंगे, आप और टीचर्स को भी मिल सकते हो वहाँ पे, और धीरे धीरे हमारा एक टीचर्स का एक बड़ा समुदाय खड़ा होगा। और मेरा ऑलवेज मानना है, आई एम श्योर यू अग्री विथ मी, आप सब हम मेरी बात से सहमत रहोगे, कि जब एक बड़ा ग्रुप बनता है, जब एक सब इकट्ठे आते हैं, तो ताकत बनती है और फिर हम कुछ भी कर सकते हैं, आई मीन बहुत कुछ हासिल कर सकते हैं। तो मेरा सबसे यही गुजारिश है कि आप हमारे साथ जुड़िए, और ये मेरा पर्सनल इन्विटेशन है आपको अवार्ड फंक्शन के लिए। डिटेल प्रॉपर फॉर्मल इन्विटेशन और जो भी डिटेल्स उसकी है वो हम आपको डेफिनेटली भेजेंगे। ओके, तो लुक फॉरवर्ड टू ऑल ऑफ यू, ऑल टीचर्स, प्लीज जॉइन अस ऑन टीचर टॉक, प्लीज जॉइन अस ऑन व्हाट्सएप ग्रुप, and my request to, I would love to see all of you at the award function. Thank you so much, and please keep giving suggestions. अच्छा, one more thing, ये डेट चेंज हो गई है। अभी ऑफ कोर्स क्रैश कोर्स हम लोग कर रहे थे क्योंकि 30 अक्टूबर का था, अब हो गई डेट 21 नवंबर को। तो हम ट्राई करेंगे कि एक वापस एक अच्छा सा हम एक क्रैश कोर्स कर ले जस्ट बिफोर द एग्जाम, और इस बार शायद अगर कुछ हमारे से कुछ रह गया हो, छूट गया हो, चूक गए हो, तो वापस उसको हम कॉल कर सकते हैं जस्ट एग्जाम के बिफोर, पहले। तो इसके साथ मेरा धन्यवाद आप सब लोग को, थैंक यू सो मच शांति से मेरी बात सुनने के लिए। थैंक यू ऑल ऑफ यू, एंड नाउ ओवर टू यू शिल्पा जी और उर्मिला जी। आई थिंक उर्मिला जी आपका लेक्चर है, तो एंड थैंक यू शिल्पा जी वंस अगेन, आपका बहुत साथ रहा है अभी तक, एंड उर्मिला जी आपका भी, and please keep helping us and keep telling us what we can do for teachers. Thank you sir. Thank you sir. Thank you sir. तुम्ही खूप सपोर्ट केला सर। तर मी आपलं एसआर दळवी फाउंडेशन, त्याचबरोबर डॉक्टर नयन सर, शिल्पा मॅम, सर्वांनी खूप सपोर्ट आहे, आपण खूप छान काम करत आहात टीचरांच्यासाठी। ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर वर्क, अँड आय ऑलवेज विथ यू इन एनी वर्क। Thank you. Okay. And डॉक्टर उर्मिला जी, 13 ऑक्टोबर मला माहिती आहे तुम्ही कोल्हापूरला आहात, पण आणि हा प्रोग्राम मुंबईला येणार होत आहे, पण ऑफकोर्स मी तुम्हाला पर्सनली फोन करणारच आहे, तुम्हाला पर्सनल इन्व्हिटेशन मी पाठवणार आहे। पण बघा, जर तुम्हाला जमत असणार तर आम्हाला एकदम बरं वाटेल, छान वाटेल की तुम्ही या प्रोग्राम मध्ये जर सामील होऊ शकला तर, आणि वी वुड लुक फॉरवर्ड, तुम्ही या इकडे 13 नोव्हेंबर शनिवार आहे, दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे, आणि तुमचे नातेवाईक असतातच मुंबईला, तर हा, तर आहे माझी आत्या आहे सर तिकडे मुंबईला, आत्या आहे। हा काय? आत्या अच्छा, आहे, हो, एक भाऊ माझा ओके, डॉक्टर आहे। अच्छा, छान, ओके ओके, नाईस नाईस। सर येईन सर, ट्राय करते मी, 100% येईन सर थँक्यू मॅम, थँक्यू मॅडम, थँक्यू। अँड ऑल टीचर्स, तुम्ही सगळ्यांना माझा पर्सनली हे आमंत्रण समजून प्लीज, ऑफकोर्स डिटेल पाठवणार मी, 4 ते 6 13 नोव्हेंबर यशवंतराव चव्हाण हॉल, नवनिर्माण पॉइंट, आणि डिटेल्स मी तुम्हाला सगळ्यांना पाठवणार आहे। थँक्यू ऑल ऑफ यू। नाही जाऊ नका, 2 मिनिटं थांबा सर। अभिषेक ग्रुप फोटो होऊन द्या सगळे पार्टिसिपेंट। सगळ्यांना व्हिडिओ ऑन करायला सांगा शिल्पा सर। अभिषेक विल टेक 1 पिक्चर ग्रुप फोटो, बॅक टू अवर वर्क सर। नयन सर, आज तुम्ही आलेत, खूप छान वाटलं एवढ्या 8 दिवसामध्ये। अभिषेक पहिले 2 दिवस मी होते की सर। हा, येस येस। आणि उर्मिला, तुमचा एक्सपिरियन्स कळतो, आम्ही जेव्हा तुम्ही शिकवतात ना, मला असं ऐकलं म्हणजे मन होतं की हा बरोबर, आणि एकदम परफेक्ट, हा प्रश्न येणार आहे, असं प्रश्न येणार आहे, एकदम म्हणजे प्रॉपर तुम्ही गाईड करतात। छान है मैडम, थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। थैंक यू। अभिषेक सर, आप फोटो ले रहे हैं क्योंकि मैं अभी लैपटॉप पे नहीं हूँ आज। Yes, Abhishek will take, yes। Abhishek, just close all the other windows like chat and everything, chat and participants का window बंद कर दो, so you'll have more people on the screen। Just one moment, सबने 6 दिन बहुत मेहनत की है, इवन स्टुडंट शिक्षकांनी, तर आम्ही सर्वांना खरंच अप्रिशिएट करते सगळ्यांचे एफर्ट्स। अभिषेक सर, 1 or 2 snaps for all of us।
या हो गया अभिषेक, तो बोल देना हो गया. ओके, थैंक यू. हो गया सर, ऑल द बेस्ट टू ऑल द टीचर्स एंड सबको पर्सनली मिलने की गुंजाइश है. आई होप कि हम मिलेंगे कभी ना कभी सबको. ओके, आई वांट टू पल्लवी दीक्षे वांट टू स्पीक. ओके पल्लवी जी. यस पल्लवी जी. पल्लवी जी तुम्हाला काय म्हणायचं आहे का? आय वांट टू स्पीक. ओके, थँक्यू सर. आय एम खरंच खूप छान झालं हे 5 दिवसाचं. मस्त वाटलं. दोन्ही मॅडम खूप सुंदर पद्धतीने, जास्त करून पाटील मॅडमनी जे इतके छान पीपीटी सांगितलं ते खूप डीपली सांगितलं. म्हणजे एवढं कोण सांगत नाही. जरी आम्ही कॉस्ट जरी दिली असती ना तरी कॉस्ट पेक्षा सुद्धा खूप मौल्यवान असं ह्या दोघींनी सुद्धा आम्हाला नॉलेज दिलं. मी सगळ्यांच्या वतीने आणि एसआर दळवी फाउंडेशनचे खूप खूप मनापासून आभारी मानते की आम्हाला एक चांगला टीचर होण्यासाठी खूप छान सपोर्ट केला. ऑल टीमचे मी थँक्यू म्हणते. थँक्यू सर. थँक्यू पल्लवी जी. त्याबद्दल थँक्यू सर. थँक्यू. ओके सर. ओके. कुठं पल्लवी मॅम तुम्ही कुठं आहेत मॅडम? कुठल्या स्कूल मधलं? मी सध्या बीएड कम्प्लीट केलंय आणि सेंट्रलचे टीईटी दोन्ही क्वालिफाय झाले, फर्स्ट आणि सेकंड पेपर. आता महाराष्ट्रात ट्राय करते. राहायला कुठे मॅम तुम्ही? मी सध्या दौंड मध्ये आहे. ओके छान. ओके थँक्यू सर. ओके. या किशोर भालेराव जी. यस किशोर जी. आपला माईक चालू करा किशोर जी. हा सर, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. सर मी मुंबई मधून आहे, बोरीवली. ओके. हा, MKN भाटिया हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, तिथे मी HM म्हणून कार्यरत आहे. आणि मला माझ्या सगळ्या शिक्षक मित्र बंधू आणि भगिनींना असं आवाहन करायचं आहे की डॉक्टर उर्मिला पाटील मॅडम, शिल्पा गोरे मॅडम आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला. तर इथे फक्त थँक्यू बोलून चालणार नाही, तर येणाऱ्या टीईटी मध्ये प्रत्येकाने चांगल्या गुणांनी ज्यावेळेस आपण अचिव्हमेंट करू त्याच वेळेस सगळ्यांचे आभार मांडण्यासारखे होतील. एवढंच मला म्हणायचं आहे. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. नाईस. डेफिनेटली सर. बघा फटाफट रिप्लाय यायला. नयन सर अनम्यूट करा थोडस. अनम्यूट. येस सर. ओके. नाही, मी सांगितलं किशोर साहेब तुम्ही सगळ्यांना एकदम जागृत करून टाकला. बघा सगळं चॅट मध्ये येस सर डेफिनेटली सर. छान सर किशोर सर. थँक्यू सो मच. मी सर्वांना शुभेच्छा देऊन नयन सर आणि माझ्यातर्फे दळवी फाउंडेशन तर्फे ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. आपला आता आजचा वेळ न दडवता मराठी क्वेश्चन डिस्कशन करते जाऊया आपण. उर्मिला मॅम, ओव्हर टू यू नाव. थँक्यू. चलो ओके. उर्मिला मॅम थँक्यू तुमचा टाइम घेतला म्हणून. थँक्यू. अभिषेक सर. हो मॅम. हा, पीपीटी शो करा. विद्यार्थी मित्र, आता गेले 5 दिवस झाले आपण वेगवेगळ्या विषयावरती मराठी माध्यमातून जे टीईटी परीक्षा देणार आहोत, तर त्याबद्दल आपण सर्वजण मार्गदर्शन घेत आहात. तर आज आपण काय करूया की प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला येऊ शकतात आणि या अगोदरच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या प्रश्नांच्या आधारे आपण थोडंसं प्रश्नांचं स्वरूप पाहूया. तर आपली वेळ 9 पर्यंतची आहे. आता आपला 5-7 मिनिटं कमी आहेत. तर माझं तुम्हाला सर्वांना असं सजेशन आहे की तुम्ही सर्वांनी ज्यावेळी पीपीटी येईल क्वेश्चनची त्यावेळी त्याला काय करा, तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुमच्याजवळ ते क्वेश्चन ठेवा आणि पाहिजे तर फक्त आता त्याचे नंबर टाकून आन्सर तिथं लिहून घ्या. आणि तुम्ही सुद्धा मला आन्सर सांगायचे आहेत. फक्त आन्सर सांगत असताना तोंडी सांगायचं नाहीये. मला चॅट बॉक्स मध्ये फक्त नंबर टाकायचा आहे, 1 2 3 4 जे काय असेल ते. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही क्वेश्चन वरती जास्त वेळ न थांबता आपण थोड्या वेळामध्ये खूप प्रश्नपत्रिका आपण पाहूया. म्हणजे मराठी, बालमानसशास्त्र, गणित, विज्ञान आणि स्टडीज
आणि पेपर 2 चा एक आपण मराठीचं बघणार आहोत. तर या पद्धतीनं थोडंसं तुम्ही काय करा, की स्लाइडचं तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि आन्सर जे असतील ते तुम्ही लिहून घ्या आणि मी क्वेशनचा आन्सर विचारलं, पटकन द्या. पटकन देऊन झालं, की आपण पुढच्या स्लाइडकडे गेलो किंवा पुढच्या क्वेशनकडे गेलो, तर लगेच ते द्यायचं बंद करा. म्हणजे तिथं स्क्रीनवरती जास्त गर्दी होणार नाही. म्हणजे तुमचा मेसेज आला, की मग खालचे क्वेशन दिसत नाही स्टुडंटना. चला तर आपण सुरू करूया. पुढची स्लाइड दाखवा. आता आपण फर्स्ट आपण काय करतोय, टीईटी पेपर 1 मधील मराठी प्रश्नपत्रिका 2013 यामध्ये जे एकूण 30 अभिषेक सर. हॅलो, हो मॅम. अभिषेक सर. हां, आता काय झालंय, की मी तुम्हाला ते पाठवताना असा उलटा सिक्वेन्स गेलेला आहे. तर हे ओके. आता हां, तर तुम्ही ते 1 पासून सुरुवात करा की दाखवायला. ओके. वन सेकंड. हां. हां. एक मिनिट. तो पॅसेज आहे ना, तो सुरुवातीला दाखवा. 2013च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला तुम्हाला उतारा दिलेला आहे आणि तो जो उतारा आहे तो तुम्ही वाचा आणि उतार्यावरचे प्रश्न आणि कवितेवरचे प्रश्न कशा पद्धतीने आपण याच्या अगोदरची स्लाइड दाखवा सर. हा हां, का? हां, हां. आणि आता उलटा सिक्वेन्स करत जावं म्हणजे बरोबर होईल. असं ना? हा, बरं आहे ना? हां. असं. बरोबर ओके, आहे. ओके. बरोबर. ते म्हणून मी तुम्हाला मगाशी कॉल करून सांगितलं, की ते माझ्याकडूनच तुम्हाला उलटं गेलंय आणि मला ते अच्छा. परत करेक्शन करायला खूप वेळ जाईल म्हटलं. मग तुम्ही तिथं हां. टाकताना सिक्वेन्स वाईज टाका म्हटलेलं. बरं ठीक आहे, असू दे. आपण आता उलटं जाऊया म्हणजे हे मी होईल. सेक्शन टाकलाय तो आपण असंच करू ना. हां. आता याच्या अगोदरचा जो पॅसेज आहे ना, ती स्लाइड दाखवा आणि मग तिथून पुढे आपण उलटं जायचं. हां, ओके. ठीक आहे. आता हा उतारा आहे, तर तुम्ही सर्वांनी हा लक्ष देऊन उतारा वाचा. मी तुम्हाला 2 मिनिटं वेळ देतो. आणि प्रत्येक पीपीटीचं तुमच्याकडे कलेक्शन म्हणून तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा. तुमच्याकडे ते राहील क्वेशन. तर यावरती प्रश्न असे आहेत. पहिला प्रश्न असा आहे, की भाषेला लेखकाने कोणती उपमा दिलेली आहे? प्रश्नांची पीपीटी मी तुम्हाला नंतर दाखवते. तर आता तुमच्या समोर उतारा पॅसेज आहे, उतारा आहे. तर त्याच्या आधारे मला उत्तर सांगा तुम्ही, की भाषेला लेखकाने कोणती उपमा दिलेली आहे? पर्याय पर्याय अगोदर ऐका. पर्याय 1 माथे फिरू माणसाची. पर्याय 2 समाज पुरुषाची. पर्याय 3 समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची आणि 4 दूषित रक्ताची. आणि फक्त 1, 2, 3, 4 एवढेच नंबर टाकायचे. 3 बरोबर आहे. 3 बरोबर आहे. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तिसरं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता दुसरा क्वेश्चन बघा. भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? पर्याय बघा. पहिला आहे भारत, दुसरा आहे जर्मनी, तिसरा आहे इंग्लंड आणि चौथा आहे फ्रान्स. 4 अगदी बरोबर आहे. पर्याय 4 बरोबर आहे. फ्रान्स बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. जर्मन पंडिताचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? पर्याय असे आहेत. पहिला आहे जर्मनी, दुसरा आहे संस्कृत, तिसरा आहे फ्रेंच आणि चौथा आहे इंग्रजी. पर्याय 2 बरोबर आहे. संस्कृत. अगदी शेवटून 2 नंबरचं वाक्य आहे. त्याच्यामध्ये ते विधान आलेलं आहे, की जर्मन पंडिताचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. बरोबर आहे. पर्याय 2 नंबरचा. नेक्स्ट स्लाइड दाखवा अभिषेक सर. हां. तर आता याचा एक स्क्रीनशॉट मारा. आपण हे प्रश्न बघितलेले आहेत.
ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड दाखवा. हा, तर इथं आता आपले प्रश्न चारीच्या चारी नाही, अजून एक प्रश्न राहिलेला आहे याच्यामध्ये. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? पर्याय असे आहेत, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, भारत. जर्मनी बरोबर, जर्मनी बरोबर आहे. हा, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि उत्तर सुद्धा तिथं फक्त नंबर लिहून ठेवा, नंतर तुम्हाला अभ्यासाला होईल. बरोबर आहे, जर्मनी. चला नेक्स्ट स्लाइड. आता प्रश्न बघा तुम्ही, महानायक संभाजी पानिपत या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे? रणजित देसाई, विश्वास पाटील, शंकर पाटील, शिवाजी पाटील. तर याच्यामध्ये पर्याय कोणता बरोबर आहे? 2 नंबर, विश्वास पाटील. बरोबर बरोबर, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. हा, आता 6वा प्रश्न बघा. रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5वा भोंगा वाजत असे पूर्णविराम. या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय बघा तुमच्या समोर आहेत. रीती वर्तमान काळ, त्याच्यानंतर रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ आणि अपूर्ण भूतकाळ. पर्याय कोणता बरोबर आहे? 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, रीती भूतकाळ. जर तुमच्या वहीमध्ये मी तुम्हाला चार्ट दिला होता मराठीच्या लेक्चर मध्ये, त्याच्यामध्ये आहे बघा की त असे वाजत, त असे असं असलं की रीती भूतकाळ असतो. तिसरा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? संकेतार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी नाही, विद्यार्थी. विद्यार्थी बरोबर, चौथा पर्याय बरोबर आहे, विद्यार्थी. कारण काय, क्रियापदावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा दर्शवली जाते आणि त्यामुळं या क्रियापदाचा उल्लेख विद्यार्थीमध्ये होतो. त्यामुळे हे वाक्य विद्यार्थी आहे. आपला आशीर्वाद असावा, विद्यार्थी. विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? देशी, परभाषीय, तत्सम, तद्भव. बरोबर, तत्सम शब्द. तिसरा पर्याय बरोबर आहे. विद्वान हा शब्द तत्सम आहे. शब्दसिद्धी मधला हा प्रश्न आहे. तत्सम बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. सहलीत जाताना कात्रजवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. भाव कर्तरी, भावे कर्मणी, कर्तरी. बरोबर, पर्याय 1 नंबर बरोबर आहे. क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच इथं काय आहे, वाक्यातला कर्ता आहे. त्यामुळे हा भाव कर्तरी प्रयोग आहे. पर्याय 1 बरोबर आहे. पुढे आता म, स, ज, स, त, त, ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? पर्याय तुम्हाला सगळ्यांना दिलेले आहेत. बरोबर, शार्दूल विक्रीडित. हा, शार्दूल विक्रीडित बरोबर आहे. म, स, ज, स, त, त, ग, ग, त, त, ग आणि 12व्या अक्षरावर येते हे शार्दूल विक्रीडितचं लक्षण आहे. नेक्स्ट स्लाइड. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? दुष्काळ, दुर्जन, निष्कारण. निष्कारण शब्द आहे इथं. निष्कारण, निष्फळ. दुर्जन बरोबर बरोबर, दुर्जन शब्द बरोबर. पुढचा प्रश्न 12वा. नागनाथ कोत्तापल्ले दुसरा पर्याय बरोबर आहे 11व्या प्रश्नाचा. बरोबर. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? मुडूस, राजधानी, गांधारीची डोळे, ज्योती पर्व. तर अंतिम उत्तर सूचीमध्ये हा जो प्रश्न आहे तो रद्द केलेला आहे, कारण याचा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, मी काय एक्सप्लेनेशन देते की अंतिम उत्तर सूचीमध्ये हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, कारण पर्याय 1 आणि पर्याय 3 याचे दोन्ही बरोबर उत्तर आहेत, परंतु उत्तर सूचीमध्ये त्यांनी देताना एक पर्याय बरोबर दिला, त्यामुळे नंतर शेवटी हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. चला नेक्स्ट स्लाइड. हा, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
सांगा याच्यातला पर्याय 1, 2, 3, 4. बरोबर बरोबर, पर्याय 1 हा बरोबर आहे. नाविन्य, तर नाविन्यमध्ये वला दुसरी वेलांटी पाहिजे, त्यामुळे नाविन्य हा शब्द इथं काय आहे, अशुद्ध आहे. बरोबर, पर्याय 1 बरोबर आहे. जयंताने मध्येच विचारले कोण होते, या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? आता अशा पद्धतीने तुम्हाला जर वाक्य विचारलं तर तुम्ही कसं ते वाक्य धरायचं आहे ते मी पहिला आधी सांगते, ऐका. जयंताने मध्येच विचारले कोण होते, आणि हे जे पूर्ण वाक्य आहे तर ह्याच्यामध्ये किती विरामचिन्ह आलेत हीच काउंट करायची आहेत. पुढे जे तुम्हाला दिलेलं आहे या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत, प्रश्नचिन्ह किंवा पूर्ण विराम वगैरे काही असेल ते धरायचं नाही. बरोबर, 3 आलेले आहेत, स्वल्प विराम आहे, आणि इथं एकेरी अवतरण चिन्ह चुकून पडलेलं आहे, तिथं दुहेरी अवतरण चिन्ह आहे आणि प्रश्नचिन्ह आहे, हे 3 विरामचिन्ह आलेले आहेत. दुसरी गोष्ट, विरामचिन्हांच्या मध्ये मुखातून आपल्या बाहेर पडणारे जे उद्गार आहेत तर ते नेहमी दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असतात, आणि एखाद्या शब्दाबद्दल आपण ज्यावेळी वापरत असतो त्यावेळी ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये असतं. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 3 बरोबर आहे. चला नेक्स्ट, पुढची स्लाइड. आता इथं कविता आहे, सगळ्यांनी कविता वाचा बरं. ही अर्धी कविता आहे, अजून पुढे अजून अर्धी कविता आहे. अजून 15 प्रश्न सांगणार आहे मी, पुढच्या स्लाइड मध्ये आहेत. नाही नाही, इथेच आहे, ठीक आहे. पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. वारू, इथं हय आहे शब्द, हम नाही. वारू, हय, तुरंग, शाखामृग. पर्याय कुठला येईल? शाखामृग, बरोबर. अश्वचा, अश्व म्हणजे घोडा, तर अश्वला वारू, घोडा, हय, तुरंग, वाजी, सॉरी बाजी नाही, वाजी. तर या पद्धतीने हे सर्व समानार्थी शब्द आहेत. आणि शाखामृगसाठी कपी, मरकट, वानर हे शब्द आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यावर सुद्धा विचारलं तर तुम्हाला माहित असावं. पर्याय 4 बरोबर आहे. आता कविता वाचा, त्याच्या पुढची अर्धी कविता तुम्हाला दाखवते. नेक्स्ट अभिषेक सर. थँक यू पल्लवी मॅडम. ज्यावेळी तुम्ही पाठ्यपुस्तकाचं वाचन करणार आहे तर त्यावेळी त्या कवितेवरचे प्रश्न सोडवले, पाठावरचे प्रश्न सोडवले की उतार्यावरचे प्रश्न आणि कवितेवरचे प्रश्न हा सोडवण्याचा सराव तुमचा आपोआप होणार आहे, हे लक्षात ठेवा. पहिला प्रश्न असा आहे, शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? पर्याय 1, शेतात कष्ट करतो, काळ्या आईची ओटी भरतो, रानात पूजा करतो, शेतीला आई म्हणतो. पर्याय 1 बरोबर, शेतात कष्ट करतो, बरोबर. शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे शेतात कष्ट करतो. पुढचा प्रश्न आहे का, शेतातील पिके पाहून कोणाचे ध्येयभान हरपते? निसर्गाचे, पावसाचे, शेतकऱ्याचे, वाऱ्याचे. बरोबर, शेतकऱ्याचे, बरोबर. तिसरा पर्याय बरोबर आहे. छान, व्हेरी गुड, सगळेजण छान उत्तर देताय तुम्ही. नेक्स्ट स्लाइड, अभिषेक सर. तर इथे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड सर. कवितेतील मोत्यांचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय आहे? पाखरे, झरा, शेतातील पीक, संपत्ती. तीन बरोबर, शेतातील पीक 3 बरोबर आहे. कवितेतील कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे? पाचू,
मोती, सोने, माणिक. पाचू बरोबर. 1 नंबरचा पर्याय पाचू बरोबर आहे. हो बरोबर आहे. 1 नंबर पाचू. चला नेक्स्ट स्लाइड. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. उग्र, तिखट, मावळ, जलाल. सॉरी, इथे एक प्रिंटिंग मिस्टेक आहे टायपिंगची. तिसरा जो आहे तो मावळ नाहीये, मवाळ असा शब्द आहे. बरोबर, मवाळ. जहाल, मवाळ. तिसरा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोंड. पर्याय आता बघा 1, 2, 3 आहेत. सांगा कुठला पर्याय बरोबर येतोय. पदरी पडले झोंड, हसून केले गोड. बरोबर बरोबर. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. हसून केले गोड. नेक्स्ट स्लाइड. आता इथं कसा प्रश्न विचारलेला आहे बघा. व्याख्येवरती प्रश्न विचारलेला आहे. समासाच्या प्रकारातील. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता. समास. पर्याय आता 1, 2, 3, 4 दिलेले आहेत. कुठला पर्याय बरोबर आहे. आणि जो तिसरा पर्याय आहे तो द्वंद्व आहे. तर लक्षात ठेवा. दुसरा पर्याय बरोबर आहे. बहुव्रीही बरोबर. दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतात. बहुव्रीही समास. 2 नंबर पर्याय बरोबर. आता पुढचा प्रश्न. पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा. भव्यता, सौंदर्य, दातृत्व, स्वतंत्र. भाववाचक नसलेले नाम. भव्यता हे भाववाचक आहे, सौंदर्य भाववाचक आहे, दातृत्व भाववाचक आहे, स्वतंत्र हा जो पर्याय आहे शब्द म्हणजे भाववाचक नसलेलं नाम आहे. पर्याय 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बरोबर, पर्याय 4 बरोबर. चला नेक्स्ट स्लाइड. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात. दृष्टांत, स्वभावोक्ती, अनन्वय, चेतना, गुणोक्ती. बरोबर, दृष्टांत. दृष्टांत हा पर्याय बरोबर आहे. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद दृष्टांत या अलंकारात पडतात. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. आता इथं काय करायचं आहे आपल्याला. पुरुषवाचक शब्द म्हणजे पुल्लिंगी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर आता इथं क्लास, कंपनी, ट्रंक, पेन्सिल हे जे 4 शब्द आहेत ते परभाषीय शब्द आहेत. तर ह्या 4 तुम्ही काय करायचं. असे शब्द जर आले तर त्याचं मराठीमध्ये शब्द ट्रान्सलेट करायचे आहेत. क्लासचा मराठीमध्ये काय शब्द येतो. क्लासचा मराठीमध्ये शब्द काय येतो. क्लासचा मराठीमध्ये शब्द काय येतो. वर्ग. त्याच्यानंतर कंपनीचा मराठी शब्द काय. वर्ग. बरोबर. आता कंपनीला मराठी शब्द काय. कंपनी म्हणजे मंडळी. कंपनी म्हणजे काय. मंडळी. हा शब्द लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ट्रंक. ट्रंक शब्द इथं आहे त्याच्यावर अनुस्वार आहे. ट्रंक. ट्रंक पेटी. बरोबर. पेन्सिल. पेन्सिलला शब्द काय. लेखनी. अगदी बरोबर आहे. तर याच्यावरून आपण जर बघितलं तर कंपनी, ट्रंक, पेन्सिल हे तिन्ही स्त्रीलिंगी येतात. आणि 1 नंबरचा क्लास म्हणजे वर्ग जो आहे तो पुल्लिंगी येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर आहे. पुरुषवाचक शब्द 1 नंबरचा क्लास हा शब्द आहे. ओके. चला नेक्स्ट स्लाइड. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी शब्द. पर्याय बघा. इथं 1 नंबरचा जो पर्याय आहे तो घर नाही, घरे आहे. घरे, लिंबे, फोटो, पिले. तर याच्यामध्ये कुठला पर्याय क्रमांक येतो. 3 नंबर पर्याय बरोबर आहे.
फोटो हा एकवचनी शब्द आहे. घरे, लिंबे, पिले हे अनेकवचनी आहेत. फोटो हा एकवचनी आहे. आणि फोटोचं अनेकवचन सुद्धा फोटोच होतं, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. पुढचा प्रश्न बघा. पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. पूर्णविराम आहे. पर्याय बघा. चतुर्थ अनेकवचनी, षष्टी अनेकवचनी, द्वितीया अनेकवचनी आणि तृतीय. 4 बरोबर. अगदी बरोबर आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. मुलांनी, नी आणि इथं अनेकवचन आहे आणि नी हा प्रत्यय तृतीयेचा आहे, त्यामुळे तृतीय अनेकवचनी बरोबर आहे. बरोबर. चला नेक्स्ट स्लाइड. नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? पर्याय 1, 2, 3, 4 कुठला बरोबर आहे? बरोबर 4. नोकरीसाठी केलेला अर्ज हा व्यावसायिक अर्ज आहे. बरोबर 4. आता पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? 1, 2, 3, 4 पर्याय कुठला? बरोबर. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. च. च हा काय आहे? कठोर व्यंजन आहे. बरोबर. तुम्हाला मी तो चार्ट दिलेला आहे बघा. क, च, ट, त, प. तर ते तुम्ही व्यवस्थित तो चार्ट तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कुठलंही कठोर व्यंजन, मृदू व्यंजन, अनुनासिक विचार तर सांगता येईल. 1 नंबर पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. 2 बरोबर. कोणते कोणते शब्द आहेत ते 2? शब्द कोणते कोणते आहेत? कुठल्या शब्दामध्ये बदल झालेला आहे? बरोबर. शिक्षकांनी. बरोबर. मुलांना. बरोबर. बरोबर. शिक्षक, शिक्षकांनी आणि मुलांनी. बरोबर. नेक्स्ट. आता हे अभिषेक सर. ओके बरोबर आहे. आता ते परिसर अभ्यास घ्या. अभिषेक सर. हो मॅम, मी करतो. हा कर. आता 2013 ची जी प्रश्नपत्रिका आहे परिसर अभ्यास, तर ती आता आपण बघूया. थँक्यू. हा वाला. बरोबर. हा हीच. टीईटीचा आपलं पेपर 1 परिसर अभ्यास आपण पाहतोय 2013 आणि याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा. प्रश्न पण तुम्ही स्क्रीनशॉट मारा, उत्तर तुम्ही लिहून घ्या. तिथं नंबर फक्त लिहून घ्या. नेक्स्ट स्लाइड दाखवा. हाच आहे का? हा हीच आहे. हा. थांबा एक मिनिट. ही नाही सर. थांबा एकच मिनिट थांबा. हा 1 नंबरची दाखवा त्याच्यामध्ये. हा पहिला पेज आहे. हा आता याच्यामध्ये ना हा 30 नंबरचा प्रश्न आहे ना, तर हा. त्याचा उलट खाली या, म्हणजे 1 नंबरचा प्रश्न येतोय बघा. हा घ्या. हा 1 मिनिट. आता आले ते बघा 1 नंबर. हा अगदी बरोबर. ओके. हा आता इथं पहिला प्रश्न आहे की जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून आहारात कशाचा समावेश करण्यात आलेला, म्हणजे डॉक्टर समावेश करण्यासाठी सांगतात. तर याच्यामध्ये तुम्ही पहा पर्याय बघा. आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली धान्ये, डाळी, पालेभाज्या, दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल, पालेभाज्या, पिकलेली फळे. 2 नंबर पर्याय बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. 2 नंबर पर्याय डाळी, पालेभाज्या, दूध. नेक्स्ट स्लाइड.
नेक्स्ट स्लाइड. हा, खालील पर्यायातील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उत्तरचा क्रम लावल्यास सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता येतो? आता शहामृगचा आयुर्मान आहे 50 वर्ष. पाहिजे तर तिथे तुम्ही लिहून ठेवा. शहामृगचा आयुर्मान आहे 50 वर्ष. घरमाशीचा आहे आयुर्मान 1 ते 4 महिने. कुत्र्याचा आहे 16 ते 18 वर्षे. आणखी हत्तीचा आहे 70 ते 90 वर्षे. आणि असा जर विचार केला तर आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर येतो. शहामृग पर्याय 1 बरोबर आहे. पर्याय 1 बरोबर आहे. उत्तरचा क्रम पर्याय 1 शहामृग बरोबर. पुढचा प्रश्न. सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? पर्याय तुमच्या समोर आहे. मी पर्याय आता वाचत बसत नाही. अगदी बरोबर, रेशीम संवर्धन. अगदी बरोबर उत्तर आहे, रेशीम संवर्धन. नेक्स्ट स्लाइड. मानवाचे किती दात पडून नव्याने येतात? 14, 20, 28, 32. 2 नंबर पर्याय बरोबर आहे, 20 बरोबर. 2 नंबर पर्याय 20 बरोबर आहे, 20 बरोबर. पुढचा प्रश्न. पितळेची भांडी कोणत्या धातूंच्या मिश्रणापासून तयार करतात? पितळेची भांडी पर्याय 1 बरोबर बरोबर. जास्त अधिक तांबे बरोबर. नेक्स्ट स्लाइड. आता इथं पर्याय 4 दिलेला आहे, त्याच्यातलं कुठलं विधान योग्य आहे ते सांगा मला. कुठलं विधान योग्य आहे? 3 नंबर. काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. बरोबर आहे. अभ्यास केला लक्षात येतं आपल्या की काही जीवाणू आपल्याला उपयुक्त आहेत आणि काही जीवाणू आपल्याला हानिकारक आहेत. बरोबर. 3 नंबर पर्याय बरोबर. पुढचा प्रश्न. स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? सांगा पर्यायाच्यातला. स्टेनलेस स्टीलला बरोबर निकेल. पर्याय 1 बरोबर आहे, निकेल. चला नेक्स्ट स्लाइड दाखवा. अणूमधील इलेक्ट्रॉन वस्तुमान प्रोटॉन न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? पर्याय तुम्हाला दिलेत 1, 2, 3, 4. कुठला पर्याय बरोबर आहे? बरोबर, पर्याय 2 बरोबर आहे, फारच कमी असते. अणूमधील इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स व न्यूट्रॉनच्या तुलनेत वस्तुमानाच्या तुलनेमध्ये काय असतात? फारच कमी असतात. पर्याय 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहेत? बरोबर, सफाई कामगार कोण आहे? वाळवी आहे. वाळवी पण आहे, घार पण आहे, कावळे, गिधाड, डुक्कर, तरस हे आहेत. आणि इथं काय केलेलं आहे? चौथा जो पर्याय आहे तर तो तुम्ही मुद्दामून सांगायला लक्ष देऊन ऐका. इथं चौथा जो पर्याय दिलेला आहे तो तुम्हाला धार दिलेला आहे. तर जर तिथं घार आला असता तर वाळवी आणि घार ही दोन्ही पर्याय बरोबर आले असते. त्यामुळे कुठलेही प्रश्न वाचून झाला की पर्याय जे आहेत ते नीट लक्ष देऊन वाचायचे, बारकाईनं वाचायचे, कारण तिथं आपला गोंधळ होऊ शकतो. पर्याय 3 इथं बरोबर आहे. चला नेक्स्ट स्लाइड. अल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर अल्युमिनियमचा अणू वस्तुमानांक किती? पर्याय 1, 2, 3 दिलेले आहेत. बरोबर, 27 बरोबर आहे. कुणाकुणाची बेरीज केली? कुणाकुणाची बेरीज केली? 14 अधिक 13 बरोबर आहे. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांची बेरीज म्हणजे अणुवस्तुमानांक येतो. हे ज्यांना माहित नाही त्यांनी लक्षात घ्या की अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज करायची आहे. 14 अधिक 13 बरोबर 27. पुढचा प्रश्न. सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? अ, ब, क आणि ड, ई असे पर्याय दिले तुम्हाला आणि खाली बरोबर पर्यायाचे दिलेले आहेत. चौथा पर्याय बरोबर आहे. सर्व पर्याय ठिकाणी आपल्याला सौर घटाचा वापर करता येतो. बरोबर, चौथा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. सांगा बरं उत्तर. जागतिक आरोग्य दिन. बरोबर, 7 एप्रिल. अगदी बरोबर आहे. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न.
राज्य विज्ञान संस्था शिक्षण संस्था कोठे आहे? राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? नागपूर. बरोबर. 2 नंबर नागपूर बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर इथे 1 2 3 4 विधान दिलेली आहेत. विधान वाचा आणि मला सांगा कुठलं विधान बरोबर आहे? बरोबर. 3 नंबर पर्याय बरोबर आहे. मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. अगदी बरोबर आहे. 3 नंबर पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायातील प्रथम कोणता घटक येईल? पर्याय तुम्हाला दिलेत 1 2 3 4. पाठ्यक्रमामध्ये तुम्हाला ह्याच्या पाठ्यक्रमाच्या ज्या पद्धती आहेत तर त्याचं थोडंसं बघून ठेवा. यावरती असं विचारलेला आहे प्रश्न. चौथा पर्याय बरोबर आहे. पदार्थाच्या अवस्था स्थायू, वायू आणि द्रव. तर हे विज्ञानाच्या समकेंद्री पद्धतीचं उदाहरण आहे. 4 नंबर बरोबर. पुढचा प्रश्न खालील पर्यायातील समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था त्यांची अयोग्य जोडी कोणती? जोडी बघा आणि अयोग्य कुठली सांगा मला. बरोबर. जोडी जी दुसरी आहे ती चुकीची आहे. पंडिता रमाबाई शारदा सदन. ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहेत. एकच मिनिट. इथं प्रश्न जो आहे ना खालील पर्यायातील समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था तर त्यांनी काय केलेले आहे? पर्याय 3 बरोबर येते. लक्षात ठेवा पर्याय 3 बरोबर येते. बरोबर. सॉरी पर्याय 2 पर्याय बरोबर आहे. पंडिता रमाबाई शारदा सदन. चला नेक्स्ट स्लाइड. 2 नंबर पर्याय बरोबर आहे. आता इथं बघा प्रतियोगिता सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायातील कोण? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी. बरोबर. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा. मुरुंब देवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावं दिली? इथं आता हा चार्ट पण तुम्हाला मी मुद्दामून दिलेला आहे. पूर्वीचा किल्ला कुठला, नवीन किल्ला कुठला आहे? बरोबर. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. राजगड, विशाळगड. नेक्स्ट स्लाइड. खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामे दर्शवणारी योग्य जोडी कोणती? 1 2 3 4. दोन नंबर. तिसरा पर्याय सचिव आज्ञापत्रे तयार करतो ही योग्य जोडी आहे. तिसरा पर्याय. इथं चार्ट बघा म्हणून चार्ट दिलाय तुम्हाला. चार्ट बघा हा आणि पुस्तकामध्ये सुद्धा हा चार्ट आहे. बरोबर. तिसरा. नेक्स्ट स्लाइड. मानवी उत्क्रांतीतील ताठकण्याचा माणूस काल परवाच बघितलेला आहे आपण. पर्याय बघा सांगा कुठला पर्याय बरोबर येतोय? चौथा पर्याय होमो इरेक्टस. बरोबर. चौथा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न. पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो पश्चिमेला मावळतो कारण? पर्याय वाचा 1 2 3. सांगा बरं कुठलं उत्तर बरोबर आहे? 2 बरोबर. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. बरोबर. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. बरोबर.
नेक्स्ट स्लाइड. खालील पर्यायातील कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही विचारले. हा, या पद्धतीने प्रश्न व्यवस्थित वाचायचा. आहे विचारले, नाही विचारले, योग्य विचारले, अयोग्य विचारले, सत्य विचारले, असत्य विचारले, असं पर्यायातला योग्य शब्द वाचायचा. बरोबर. सांबर हे राजस्थानातलं खारं पाण्याचं सरोवर आहे आणि हे गोड्या पाण्याचं सरोवर नाही. सांबर पर्याय 2 बरोबर आहे. सांबर. खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. रायगड, अलिबाग, टिंबटिंब, वांद्रे पूर्व, मुंबई उपनगर. बरोबर आहे. मुंबई उपनगर. नेक्स्ट स्लाइड. 3 नंबर मुंबई उपनगर बरोबर आहे. खालील पर्यायातील योग्य विधान कोणते? 1, 2, 3, 4 बघा, सांगा मला. बरोबर. 2 नंबर पर्याय बरोबर आहे. इथं हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. 2 नंबर. पुढचा प्रश्न बघा. आसाम या राज्याच्या सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे? 24वा प्रश्न 2 नंबर पर्याय बरोबर आहे. 25वा प्रश्नाचं उत्तर 7. बरोबर. आसाम या राज्याच्या सीमा 7 राज्यांना लागून आहेत. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय आणि सिक्कीम असे एकूण 7 राज्य आहेत. नेक्स्ट स्लाइड. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट केला आहे? सांगा उत्तर. बरोबर. समवर्ती सूची. बरोबर. राज्यघटनेनुसार शिक्षण हा समवर्ती सूचीमध्ये विषय समाविष्ट केलेला आहे. बरोबर. 3 नंबर पर्याय बरोबर आहे. खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता? जागतिक आरोग्य परिषद, जागतिक व्यापार संघटना, अन्नधान्य व कृषी परिषद, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद. 2 नंबर पर्याय इथे बरोबर येते. 2 नंबर पर्याय जागतिक व्यापार संघटना, WTO. 2 नंबर पर्याय लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइड. हा झाला आसाम या राज्याचा. हा, इथे एक प्रश्न राहिला. राष्ट्रपती हे टिंबटिंब असतात. केंद्र 1, 2, 3, 4. हा, बरोबर. 3रा पर्याय बरोबर आहे. देशाचे वास्तव प्रमुख असतात. बरोबर. नेक्स्ट स्लाइड. बरोबर. इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राष्ट्रपती हे टिंबटिंब नसतात असा प्रश्न तो आहे. आणि त्याचं बरोबर पर्याय देशाचे वास्तव प्रमुख. पर्याय 3 बरोबर आहे. आता इथं 29वा प्रश्न वाचा. हा, नसतात येतो. बरोबर शब्द नसतात. तिथे राहिलाय बहुतेक तो शब्द. 29वा प्रश्नाचा पर्याय बघा. अ आणि ब 2 विधानं दिल्यात आणि खाली फक्त 1, 2, 3, 4 पर्याय दिले. 2 नंबर पर्याय बरोबर. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक हे भाग पाडल्यास विषयानुसार संरचना त्याला म्हणतात. बरोबर आहे. 2 नंबर पर्याय बरोबर आहे. 2 नंबर पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न. खालील पर्यायातील परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे? पर्याय वाचा आणि उत्तर सांगा. बरोबर. गाव, शहर हे सामाजिक घटक आहेत. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. बरोबर आहे. चला नेक्स्ट. आता अभिषेक सर, गणिताचा पेपर याच्या पुढचा आहे की. हा, एक
एक नंबरचा प्रश्न काढा, या गणितामध्येच एक नंबरचा प्रश्न. एक पुढं हे झालं आता अभिषेक सर आपलं, हे आपलं झालं. आता तुम्ही गणिताचं ओपन केलं की नाही? गणिताचं ओपन करा तुम्ही. हा, एक मिनिट असू दे, ती स्लाइड असू दे, ती आता गणिताची आली. गणिताचं टायटल आलतं बघा, ती हळूहळू घ्या. हा, याच्या अगोदर. हा, जाऊ दे जाऊ दे. हा, असू दे असू दे असू दे. नाही, आता आलेली की गणिताची. जाऊ दे, पाठीमागे जाऊ दे, जाऊ दे. शिस्तीत घ्या. हा, शिस्तीत घ्या, जाऊ दे मागे. हा, थांबा थांबा. ठीक आहे. आता आपला गणिताचा 2013चा हा पेपर आहे. प्रश्न बघा, तुम्हाला पटकन सोडवता येतात का बघा. जोडवता नाही आले तरी मी तुम्हाला उत्तर सांगते याची बरोबर कुठली आहे ते. प्रश्न पहिला बघा. प्रश्न तुम्ही वाचा, स्क्रीनवर तुम्हाला सगळ्यांना दिसतोय. तर हा व्यावहारिक अपूर्णांक आहे आणि याचं काय करायचंय, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे आणि बरोबर उत्तर काढायचं आहे. चढता क्रम लावल्यास पहिली संख्या कुठली येते? बरोबर, 13/18 येते. आता याचं काय करायचंय, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर जर केलं तुम्ही तर 11/17. ऐका लक्ष देऊन, 11/17चं 0.78 येतं उत्तर. 11/19चं 11/19 कुठे आहे? सॉरी, 19/24 आहे याच्यामध्ये. हा, 19/24चं 0.79 येतं. 27/31चं उत्तर येतं 0.87 आणि 17/19चं उत्तर येतं 0.89 आणि 13/18चं उत्तर येतं 0.72. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा जो आहे 13/18 हे उत्तराचं बरोबर आहे. दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून याचं उत्तर काढायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, दुसरा. 4/8. प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की तो 2 अंक आहे. आधी प्रश्न वाचा तरी, ऐका तरी प्रश्न. प्रश्न जो दुसरा आहे त्याच्यामध्ये 2 हा अंक जो आहे तर तो चुकून पडलेला आहे तिथं. 4, 8, 9 आणि 2 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती, असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे, 24 हे उत्तर त्याचं येते. पण 1-2च मिनिटं थांबा सगळेजण, एक मिनिट थांबा जरा. ह्याचं 24 उत्तर कसं येते तर त्याचं एक सूत्र सांगणार आहे तुम्हाला, लिहून घ्या तिथं. असं जर तुम्हाला अंक जर विचारले तर त्याचं सूत्र कसं आहे, एकूण संख्या बरोबर एका अंकापासून तयार होणाऱ्या संख्या गुणिले एकूण संख्या. मग 6 गुणिले 4 बरोबर 24, म्हणून याचं उत्तर 24 येत आहे. तर हे लक्षात घ्या, 24 हे उत्तर याचं बरोबर आहे. तिसरा प्रश्न बघा. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज किती? एकूण संख्या बरोबर एका संख्यापासून तयार होणाऱ्या संख्या गुणिले एकूण संख्या, असं सूत्र आहे तेच. हा, प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय येतं? 106 येते. बरोबर बरोबर, 106 येते. आता मी काय प्रश्न विचारते त्याचं मला उत्तर सांगा. मी प्रश्न विचारतोय, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या किती? सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती? 9. बरोबर. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 97. बरोबर. आणि 97 अधिक 7 सॉरी 97 अधिक 9 बरोबर 106 हे उत्तर येते त्याचं. चला नेक्स्ट. गणित वाचा आणि मला बरोबर पर्याय सांगायचं. प्रश्न 4.
बरोबर. चौथा प्रश्न बघा. याच्यामध्ये तुम्हाला सर्वांचं किलोग्राम मध्ये रूपांतर करून घेऊन मग त्याची बेरीज करायची आहे. बरोबर उत्तर सांगा मला. बरोबर, पर्याय 2 बरोबर येते 1250. आता तिसरा प्रश्न बघा. एका घड्याळात 8 वाजून 20 मिनिटं आणि 9 वाजून 8 सेकंद या दोन्ही वेळी मिनिट काटा व तास काटा यात होणाऱ्या कोनांच्या मापातील फरक किती? आता याचं उत्तर 4 अंश येते, हे लक्षात घ्या. बरोबर आहे, 4 अंश उत्तर येते. तुम्ही नंतर सोडवा. 6वा प्रश्न बघा आता. 6वा प्रश्न. आकृती बी मधील आयताची लांबी रुंदी अनुक्रमे ए मधील आयताच्या लांबी रुंदीचे दुप्पट आणि दीडपट आहे. जर ए मधील आयताची लांबी 20 सेंटीमीटर आणि रुंदी 10 सेंटीमीटर असेल तर दोन्ही मधील रेखांकित भागांच्या क्षेत्रफळाची फरक किती? आता इथं असा जर प्रश्न तुम्हाला आला तर तुम्ही डायग्राम तयार करायची आहे. आकृती ए, आकृती बी आणि मग त्याचं उत्तर काढायचं आहे. बरोबर आहे, याचं 200 सेंटीमीटर उत्तर येतं. आकृती एचं 100 सेंटीमीटर, आकृती बी चं 300 सेंटीमीटर आणि बी मधून ए वजा केला 200 सेंटीमीटर वर्ग येतं उत्तर. बरोबर आहे, 1 नंबर पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. आता हे गणित बघा. 0.8 भागिले 16/15 अधिक 0.5 भागिले 5/8 बरोबर किती? सोडवा. किती येईल उत्तर? ,75 बरोबर उत्तर आहे. ,75 बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट स्लाइड. एक मिनिट इथं अजून आहे. 500 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते तर तिला 700 मीटर लांबीचा पल्ला ओलांडण्यास किती वेळ लागेल? पर्याय दिलेत तुम्हाला. कुठलं उत्तर बरोबर येईल? पर्याय 3 72 सेकंद बरोबर आहे. पर्याय 3 याचं उत्तर येते 72 सेकंद. आता पुढचा प्रश्न बघा. 4 3 2 स्टार आहेत 6 5 अंकी संख्या या संख्येस 12 ने विशेष भाग जातो. जर 2 स्टार इथेच्या जागी समान अंक असेल तर स्टार बरोबर किती? आता इथं असं जर उदाहरण तुम्हाला दिलं तर ते कसं सोडवायचं? तर एक एक पर्यायातला अंक तिथं घालायचा आणि सोडवायचं, किंवा दुसरं म्हणजे तुम्ही ज्या कसोट्या तुम्हाला दिलेल्या आहेत सगळ्या त्या कसोट्या इथं तुम्ही वापरायच्या आहेत. बरोबर, पर्याय 7 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 7 हा अंक येतो. अगदी बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. 2011 साली गांधी जयंती रविवारी होती तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता? रविवार, बुधवार, रविवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार. बुधवार येतो. बरोबर. 2 ऑक्टोबर ही गांधी जयंती आहे आणि त्याच्या अगोदरचा वार विचारलेला आहे. उत्तर त्याचं 3 बुधवार येतं. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा. एका आयताकृती बागेला 5 वेढे असलेले तारेचे कुंपण करण्यासाठी प्रति 10 रुपये मीटर याप्रमाणे 17,000 रुपये खर्च आला. जर बागेची रुंदी 50 मीटर असेल तर बागेच्या समोरासमोरील 2 टोकामधील अंतर किती? जर असं एक्झाम्पल आलं तर पहिला तर डायग्राम तयार करायचा आहे. रुंदी किती येते? आयताची रुंदी किती येते? आयताची रुंदी किती येते? आयताची रुंदी किती येईल? 50 मीटर. बरोबर. मग आपल्याला लांबी काढायची आहे. आयताची रुंदी 50 मीटर येणार आहे. लांबी किती येईल? याच्यावरून हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे. बरोबर उत्तराचं ब पर्याय येतोय 120 मीटर. 120 मीटर हे बरोबर पर्याय येते. सोडवून बघा तुम्ही नंतर.
नेक्स्ट स्लाइड. बरोबर. आता ही आकृती अशा पद्धतीने दिल्या. तुम्ही थोडं निरीक्षण करा, प्रश्न बघा आणि मला उत्तर सांगा. 120 मीटर उत्तर येते त्या प्रश्नाचं. इथं बघा तुम्ही आता ही आकृती. परिमिती 196 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला माप विचारलेला आहे परिघ. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर येते 220 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता इथं रेख FG काय कुठं आहे? हा, रेख FG रेख GH हे दोन्ही 56 सेंटीमीटर आहेत आणि FG GH बरोबर आहेत, तर त्या एकरूप आहेत आणि त्यांची बेरीज केल्या 112 येते बघा. हा, यावरून हे उत्तर आपल्याला सोडवायचं आहे. 220 सेंटीमीटर बरोबर आहे याचं उत्तर. चौथा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये लिहून ठेवा 235 सेंटीमीटर आहे. अरे पेपर 1 ला गणित हा कंपल्सरी आहे. पेपर 1 चा हा प्रश्नपत्रिका सुरू आहे. पेपर 1 ला गणित हा कंपल्सरी आहे. पेपर 1 मध्ये 5 सेक्शन कंपल्सरी आहेत. पेपर 2 ला गणित हा ऑप्शनल विषय आहे. गणित सायन्स और सोशल स्टडीज. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न बघा. L गुणिले M भागिले C L गुणिले M छेद C भागिले V बरोबर किती? कुठला पर्याय येतो? सोडवा, सांगा मला. 3 नंबर पर्याय बरोबर येतो. C बरोबर आहे. C म्हणजे किती? C म्हणजे किती? 100. बरोबर. C म्हणजे किती? 100. बरोबर. चला नेक्स्ट बघा. x छेद 15 ही एक विषम संख्या आहे. या संख्येनंतर क्रमाने येणारी 13वी समसंख्या कोणती? आता हे थोडंसं उदाहरण सोडवायला जास्त वेळ जातो. तुम्ही ते सोडवा, तुम्हाला नंतर लक्षात येईल. फक्त याचं मी बरोबर उत्तर सांगतोय. पर्याय 1 नंबर बरोबर आहे. 1 नंबर पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न 15 बघा. 27.487 या संख्येतील उजवीकडची आपल्या उजवीकडील 7 या संख्येतील 7ची किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? बरोबर आहे. चौथा पर्याय इथं बरोबर आहे. लक्षात ठेवा, चौथा पर्याय बरोबर आहे. हा, चौथा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तकं वाटली तेव्हा 10 पुस्तके उरतात. पुस्तकांची एकूण संख्या 850 असेल आणि दोन्ही तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? कुठला पर्याय बरोबर येईल? 82. बरोबर आहे. पर्याय 2 हा याचं उत्तर येतोय. तुम्ही सोडवा, नंतर काहींना फास्ट एवढं सोडवता येणार नाही. गणिताचा जितका तुम्हाला उदाहरण सोडवण्याचा सराव असेल, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पदावल्या वगैरे हे सोडवण्याचा सराव अतिशय असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला पटकन उत्तराचे येतात. पर्याय 2 इथं बरोबर आहे. मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 3/7 पट आहे. जर दोघांच्या वयातील फरक 40 वर्ष असेल तर आणखी 10 वर्षांनी मुलाचे वय वडिलांच्या वयाचे किती पट असेल? आता इथं उदाहरण सोडवताना तुम्हाला मुलाचं वय 3 वर्ष 3x माना, वडिलांचं वय 7x माना. 3x + 7x बरोबर किती? ते पण तुम्हाला तिथं दिलेलं आहे. सॉरी, फरक आहे इथं. 7x - 3x बरोबर 40, कारण इथं फरक दिलेला आहे आणि फरक आपण वजाबाकी करून काढतो. तर या पद्धतीने तुम्ही ते उदाहरण सोडवू शकता.
पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तिसरा पर्याय इथं बरोबर आहे. 1/2. 1/2 तिसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा छेद बरोबर आहे. तिसरा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. बरोबर. आता इथं प्रश्न 18 वाचा तुम्ही आणि मला उत्तर सांगा. कुठला पर्याय बरोबर येईल? मूळ किंमत याची विचारलेली आहे. बरोबर. 2 नंबरचा पर्याय इथं बरोबर येतो. 5,500. सूत्रामध्ये किमती वगैरे घालून हे उदाहरण सोडवा तुम्ही आरामात. बरोबर उत्तर याचं येईल 5,500. आता पुढचा नोटांच्या वरती आधारित प्रश्न आहे बघा. श्यामजवळ 500, 20, 50, 1000 आणि 100 किमतीच्या समान संख्येत नोटा असून एकूण रक्कम 78,490 रुपये आहे. जर त्याने रुपये 50 आणि 500 किमतीच्या नोटा बँकेत भरल्या तर त्याच्याजवळ किती रक्कम शिल्लक राहील? हे प्रश्न सोडवताना अशा पद्धतीने आला की सुरुवातीला एकूण नोटा किती आहेत ते काढायचे आणि मग शिल्लक रक्कम काढायची. पर्याय 2 इथं बरोबर येते 52,640. पर्याय 2 इथे याचं उत्तर आहे. ज्यांनी सोडवलं नसेल त्यांनी तिथे लिहून ठेवा, नंतर सोडवा. नेक्स्ट स्लाइड. खाली त्रिकोणाच्या बाजूच्या मापांचे संच दिलेले आहेत. तर याच्यातले त्रिकोण रचनेचा संच. तर हा पायथागोरसच्या त्रिकुटावरती आधारित हा प्रश्न आहे आणि याचा बरोबर पर्याय कुठला येतो? 3 पर्याय येतो. 50, 90, 30 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्याचं थोडं चार्ट बघा तुम्ही म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. पुढचा प्रश्न. 27 मीटर घनफळ असणाऱ्या भरीव लाकडी घनापासून 1 सेंटीमीटर बाजू असलेले घन कापून वेगवेगळ्या जोडणीने नवीन तयार केलेल्या भरीव इष्टिकाचे तिचे पृष्ठफळ खालीलपैकी किती असू शकेल? याचा जे बरोबर पर्याय येतो ब पर्याय येतोय. ब पर्याय येतोय. फक्त ब ब पर्याय येतोय इथं बरोबर. लिहून ठेवा तिथं. नेक्स्ट स्लाइड. आकृती बघा. आकृतीमध्ये काय दिलेलं आहे ते बघा. रेषा X समांतर रेषा Y. पन्नास, 65, 80, 130. आता इथं आकृतीमध्ये रेषा X समांतर Y आहे. रेषा M समांतर रेषा L आहे. तर कुठला पर्याय बरोबर येतोय? पर्याय 2 इथं बरोबर येते 65. तुम्हाला मी परवा ते दाखवलेलं आहे विरुद्ध कोण वगैरे ते जरा बघा म्हणजे हे उदाहरण तुम्हाला सुटेल लगेच. बरोबर आहे. पर्याय 2 इथं बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. इथं अजून एक मिनिट. हा असू दे. 12.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर समान अंतरावर काही फलक लावले. जर फलकांची एकूण संख्या 502 असेल तर एकाच बाजूच्या 2 लगतच्या फलकातील अंतर किती? 50 मीटर, 25 मीटर, 50.5 मीटर, 25.25 मीटर. तर इथं 1 नंबरचा पर्याय 50 मीटर बरोबर आहे. बरोबर आहे 1 नंबरचा पर्याय. पुढचा प्रश्न. सविता आणि सोमवारी 2.25 तास आणि मंगळवारी 1 तास 50 मिनिटं अभ्यास केला. असं 1 आड 1 5 दिवस अभ्यास केला तर तिचा अभ्यासाचा एकूण कालावधी किती? पर्याय तुम्हाला दिलेला आहे. कुठला पर्याय बरोबर येतो? पर्याय 4 बरोबर येतो. 567 मिनिटं बरोबर आहे. बरोबर आहे 4 नंबर पर्याय. नेक्स्ट स्लाइड. आता इथे आकृती बघा आणि या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती येतात बघा. आता अशी जर आकृती दिली तर तुम्ही प्रश्न कसा सोडवायचा की त्या आकृतीला पर्याय 2 बरोबर आहे 7 येतात. आकृतीला काय करायचं नावं द्यायची तुम्ही. उदाहरणार्थ इथे जर कोपऱ्यामध्ये इथे मी सांगू शकत नाही
त्याला नावं द्यायची, नावावरून आपण त्रिकोण तयार करायचं आणि काही सूत्र सुद्धा आहेत त्रिकोण चौकोन वगैरे तयार करण्याची, ती पण थोडीशी तुम्ही बघा. पर्याय 2 इथं बरोबर आहे 7. खालचा प्रश्न बघा आता 26वा. 26चं उत्तर कुठलं बरोबर येते? हा, इथं काय झालेलं आहे तुम्हाला सांगते मी. हा पर्याय जो आहे, हा पर्याय जो आहे तो 0 आहे, ब पर्याय 0.8 आहे, क पर्याय 1 आहे आणि ड पर्याय 1.6 आहे. हा पर्याय 0 आहे, ब हा पर्याय 0.8 आहे, क हा 1 पर्याय आहे आणि ड हा 1.6 आहे. यानुसार क हा पर्याय बरोबर आहे 1. क हा पर्याय बरोबर आहे, याचं लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइड बघा. आता प्रश्न वाचा हा. 2 बाकांची किंमत किती विचारलेली आहे? किती उत्तर येईल पर्यायातलं? $1,950 किंमत येते. बरोबर आहे. बरोबर आहे, 1,950. आता इथं बघा काय विचारलेलं आहे, 2 आणि 2 फुले दिलेले आहेत 4, म्हणजे 4 अंकी संख्या आहे, गुणिले 3 अंकी संख्या आहे, 2 अंक दिलेत, 1 अंक शोधायचा आहे. या क्रियेचं उत्तर खालील पर्यायातील काय असू शकेल? बरोबर आहे, पर्याय 2 नंबरचा 21. बरोबर आहे, पर्याय 2 बरोबर आहे. 2,16,432. तर याचं एक हे आहे, शॉर्टकट आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा की 4 अंकी संख्या व 3 अंकी संख्या यांचा जो गुणाकार आहे तो नेहमी 7 अंकी अथवा 6 अंकी संख्या येतो. तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही हे उत्तर शोधू शकता. नेक्स्ट स्लाइड. आता इथं हा तुम्हाला आलेख दिलेला आहे. आलेखाचं निरीक्षण करा आणि मला कुठलं उत्तर पर्याय बरोबर आहे सांगा. बरोबर, 3 नंबरचा पर्याय बरोबर येते. 1.1/6 बरोबर आहे. आता शेवटचा 30वा प्रश्न बघा. कुठला पर्याय बरोबर येईल? बरोबर, पर्याय 4 इथं बरोबर आहे. 3 विधान इथं बरोबर येतात. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. आता अभिषेक सर, झालं. पेपर 1 बालमानसशास्त्र ओपन करा. 2013 बालमानसशास्त्र. पुढे गेलो आपण आता. हा, हे बरोबर आहे. एक सर, अभिषेक सर, ते ही स्लाइड बरोबर आहे. याचा स्क्रीनशॉट मारा आणि याचा आता प्रश्न उलटा असेल पाठीमागं 30वा, तिथून एक वरती जावा. हा 1 आहे का? नंबरचा हा नाही, दुसरा आहे मानवी वर्तनाचे शास्त्र. हा आहे का? नाही. ते मगाशी होतं ना, त्याच्या बॅक जायचं फक्त. म्हणजे मगाशी होतं ना, ती स्लाइड ओपन केली त्याच्या बॅक जावा. हा. हा आहे? एकच मिनिट थांबा. 1 मिनिट थांबा, असू द्या. हा. हा एकच मिनिट. हा मला वाटतं पेपर 2चा असेल.
थोडस बालमानसशास्त्राचे प्रश्न बघूया आपण. हा ठीक आहे, असू दे. हा पेपर 2 चा आहे, 2013 ची प्रश्नपत्रिका आहे. ती चुकून तिथं स्लाइड पडलेली आहे. ओके, हे दाखवा आता. अभिषेक सर झूम करा. हा ठीक आहे, ओके. तर हा पेपर 2 चा बालमानसशास्त्राचा आहे. आता आपण पेपर 1 च घेत नाही आहोत. हे थोडंसं घेऊया आणि नंतर आपण थोडंसं विज्ञानाचे प्रश्न थोडं बघूया आपण. बघा, पहिला प्रश्न वाचा. हार्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून टिंबटिंब वर्षापर्यंत खूप होतो. हा पेपर 2 चा 2013 च्या प्रश्नपत्रिकेचा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा पेपर आहे. सांगा याच्यातला बरोबर पर्याय माहिती आहे कोणाला? 1, 2, 3, 4. दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे. ब पर्याय बरोबर आहे. 2 ब पर्याय बरोबर आहे. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, मूळ बौद्धिक कुवत सारखी, आता इथे जरा अक्षरांची नावं घातलेली आहेत, अ ब क ड. हा, तर ते पर्याय देताना तुम्ही तसं द्या किंवा दुसरा दिला तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ब बरोबर आहे. मूळ बौद्धिक कुवत सारखी असणाऱ्या 2 मुलांच्या पैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात व दुसरे समृद्ध वातावरणात वाढले तर. बघा आता इथं अ ब क ड विधान बघा आणि कुठलं बरोबर आहे ते सांगा. कुठला पर्याय बरोबर येईल? बरोबर, तिसरा पर्याय. दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा चांगला व जास्त होईल. बरोबर. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. एक मिनिट अभिषेक सर, जरास मागे. हा, पियाजेनं व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या टप्प्यांचा समावेश होत नाही नाही असे विचारलेलं आहे. पर्याय बघा 1, 2, 3, 4. कुठला पर्याय बरोबर आहे? अमूर्त क्रियाकाल अवस्था पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. 2 बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणाचे? कोहलबर्ग, ब्रुनर, अँडरसन, पियाजे. पर्याय इथे ड बरोबर आहे, पियाजे. पर्याय ड बरोबर आहे, जीन पियाजे. जीन पियाजेंची उपपत्ती चांगली तुम्ही अभ्यासा. अभ्यास व्यवस्थित क्लिअर असेल तर पर्याय व्यवस्थित आपल्याला निवडता येतो आणि थोडस प्रश्न पण लक्षपूर्वक तुम्ही वाचणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी? पर्याय बघा. कुठला पर्याय बरोबर आहे? बरोबर, दुसरा पर्याय बरोबर. बरोबर आहे, दुसरा पर्याय. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या नियमामध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही? पर्याय बघा, सांगा बरं उत्तर मला. अनुवंशाचा नियम कोणता नाही? ड बरोबर आहे. परिणामाचा नियम हा अनुवंशाचा नियम नाही. परिणामाचा नियम 4 नंबर. चला नेक्स्ट स्लाइड. 25 पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेला विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात मिळतो? त्याचा चार्ट तुम्हाला मी दिलेला आहे बघा. पुढचा पण प्रश्न टर्मनच्या बुद्धिमत्तेवरती विचारलेला आहे. 2 तर प्रश्न आहेत बुद्धिमत्तेवरती, बुद्धी गुणांक किंवा बुद्धीवरती. हा बरोबर, ब हा पर्याय. 1 मिनिट. 25 पेक्षा कमी बुद्ध्यांक. 25 पेक्षा कमी बुद्ध्यांक काय उत्तर येईल सांगा?
25 पेक्षा कमी बुद्ध्यांक, जड बुद्धी येतोय, जड 20 ते 39 हा जड बुद्ध्यांकाचा वर हे आहे. बरोबर, 3 नंबर पर्याय बरोबर आहे. चार्ट मध्ये बघा तुम्ही. आता पुढचा 8वा प्रश्न बघा. टर्मन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने तयार केलेले बुद्धी गुणांक याचे सूत्र. कुठलं पर्याय बरोबर आहे? 1 नंबर पर्याय बरोबर आहे. 1 नंबर पर्याय बरोबर आहे. पुढचा नेक्स्ट स्लाइड दाखवा. संकल्पना तयार होताना पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यक ठरत नाही? अ, ब, क, ड बघा आणि उत्तर सांगा मला. कुठला पर्याय बरोबर आहे? सहाय्यक ठरत नाही विचारलेला आहे. चौथा पर्याय येतोय. संकल्पना निर्मितीमध्ये भाषेवर प्रभुत्व नसणे. चौथा पर्याय इथं बरोबर आहे. चौथा पर्याय. पुढचा प्रश्न बघा. संयमित, अभ्यासू, संशोधक, संकुचित या उदाहरणांचा समावेश व्यक्तिभेदातील कोणत्या अंगात होईल? याचा मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे बघा. 2 नंबर वृत्ती बरोबर आहे. 2 नंबर वृत्ती बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. क्रॉनबॅक व सप्रे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास टिंब मूल्यमापन म्हणतात. कुठला पर्याय बरोबर आहे? ब पर्याय बरोबर आहे. ब हा पर्याय बरोबर आहे. निर्णय प्रेक्षी. ब पर्याय बरोबर आहे. ब पर्याय बरोबर आहे. निर्णय प्रेक्षी. हा, नेक्स्ट स्लाइड. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे, विद्यार्थ्याच्या भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे, विद्यार्थ्याच्या क्रियात्मक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे. बरोबर, चौथा पर्याय बरोबर आहे. तिन्ही विधानं बरोबर आहेत. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अध्ययनासाठी मूल्य निर्धारणाशी संबंधित प्रश्न आहे. मगाचा पण त्याच्याशी संबंधित आहे. बरोबर. पुढचा प्रश्न बघा. 1959 साली गिलफोर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयी उपपत्तीमध्ये एकूण टिंब घटक आहे. सांगा बरं कुठला पर्याय बरोबर आहे? अ, ब, क, ड. 1 नंबर पर्याय बरोबर आहे. 120 घटक आहेत. 120 घटक आहेत. 1 नंबर पर्याय बरोबर आहे. चला नेक्स्ट स्लाइड. व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत इष्टते बदल केले पाहिजेत. कारण 1, 2, 3, 4 आहेत. कुठला पर्याय बरोबर येते? बरोबर, चौथा पर्याय बरोबर येते. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. जॉनला लॅटिन भाषेत शिकवण्या अगोदर शिक्षकांना जॉन बद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे. या विधानावरून खालीलपैकी कोणत्या शिक्षणाचा बोध होतो? पर्याय सांगा. जॉनला लॅटिन भाषेत शिकवण्या अगोदर शिक्षकांना जॉन बद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे. इथं जॉन नावाचा विद्यार्थी आहे. जॉन या विद्यार्थ्याला लॅटिन भाषा शिकवण्यासाठी शिक्षकाला जॉन बद्दल माहिती व ज्ञान असली पाहिजे. तर हा कोणता शिक्षण केंद्रित प्रकार आहे? बरोबर आहे. 3 विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रकार. तर या पद्धतीनं बालमानसशास्त्राचे पेपर 1 आणि पेपर 2 ला प्रश्नांचं स्वरूप आहे. थोडस पेपर 1 ला काठीण्य पातळी कमी लेवलची आहे आणि पेपर 2 ला काठीण्य पातळी थोडी हाय लेवलची आहे. हे थोडस तुम्ही लक्षात घ्या. आता हे बालमानसशास्त्राचे प्रश्न आपण एवढ्याच बास करूया. आता अभिषेक सर. हो मॅम. हा, आता विज्ञान आहे ना, विज्ञान 2013 आहे बघा. पेपर विज्ञान 2013 चे क्वेश्चन. विज्ञान 2013. हा, हे बरोबर आहे. बरोबर आहे माग. हा, बरोबर. आता थोडेसे विज्ञानचे आपण प्रश्न बघूया आणि मग आपण बंद करूया. ऑलरेडी 9 पास झालेले आहेत. माझी जी बुक आहे ते आपलं टीचर टॉक जे ऍप आहे त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करा. तुम्हाला तिथून ते बुक पाठवले जातील तुमच्या ऍड्रेसवरती. आणि विशेष म्हणजे तुम्ही ती बुक ऑर्डर केल्यानंतर कुठलाही पोस्टल खर्च सुद्धा तुम्हाला भरावा लागणार नाही. फक्त त्या तिन्ही पुस्तकांची 495 रुपये जी प्राइस आहे ती तुम्हाला अभिषेक सर तुम्हाला एक अकाउंट नंबर देतील. त्याच्यावरती तुम्ही ते पैसे जमा केले
की तुम्हाला 2-3 दिवसामध्ये बुक तुमच्या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला पोहोचवतील. आपला टीचर टॉक ॲप सगळ्यांनी डाउनलोड करा. टीचर टॉक ॲपवरती तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला काही शंका असली तर तिथे तुम्ही कमेंट करा आणि तिथं माझे बुक आहे, तिन्ही बुक तुम्ही घ्या. या परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त पुस्तकं आहे आणि तुम्हाला कुठलाही पोस्टल खर्च सुद्धा खर्च करण्याची गरज अजिबात नाहीये. आता इतर ठिकाणाहून तुम्ही पुस्तकं मागवली की 120, 140, 200 रुपयेपर्यंत पोस्टल खर्च येतोय. तर तो तुम्हाला तिथून फ्री मिळेल. चालेल. आता आपण थोडंसं विज्ञानाचे प्रश्न बघूया. 2013 ची ही विज्ञानाची प्रश्नपत्रिका पेपर 2 आहे. कवके गटातील वनस्पती टिंबटिंब असतात. सर्व स्वयंपोषी, सर्व परजीवी, सर्व मृतोपजीवी, परजीवी किंवा मृतोपजीवी. कुठला पर्याय बरोबर येईल? चार नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. 4 नंबर पर्याय बरोबर आहे. परजीवी किंवा मृतोपजीवी. पुढचा प्रश्न, फॉस्फरिक आम्लाची आम्लारी घनता टिंबटिंब असते. 1, 2, 3, 4. बरोबर उत्तरेचं पर्याय 3 आहे. क पर्याय बरोबर आहे 3. क पर्याय बरोबर आहे. एक चेंडू इमारतीच्या छतावरून खाली सोडला तर 3 सेकंदात तळाशी पोहोचतो. तर इमारतीची उंची टिंबटिंब आहे. पर्याय बघितले तर याच्यावरून तुम्हाला गणित सोडवायचं आहे. गणिताचे प्रश्न साधारण तुम्ही लक्षात बघा कसे विचारलेले आहेत. पर्याय 4 इथं बरोबर, अगदी बरोबर. नेक्स्ट स्लाइड. गोल्जी संकुलातील फुग्यासारख्या कोशांना टिंबटिंब म्हणतात. जालिका, कुंडे, शिरवा, पिटिका. काय पर्याय येईल बरोबर? दोन नंबर पर्याय तो बरोबर आहे, कुंडे. 2 नंबर पर्याय, गोल्जी संकुलातील फुग्यासारख्या कोशांना कुंडे म्हटले जातात. पर्याय ब बरोबर आहे. 1 ग्रॅम मोल जड पाणी म्हणजे टिंबटिंब जड पाणी होय. 18 ग्रॅम, 19 ग्रॅम, 3 ग्रॅम, 20 ग्रॅम. बरोबर उत्तरेचं 20 ग्रॅम आहे. ड पर्याय आहे. बरोबर. ड पर्याय 20 ग्रॅम. बरोबर. पुढचा प्रश्न, जर पाण्याला 0°C पासून तापवले तर त्याचे आकारमान टिंबटिंब वाढते, 4°C पर्यंत राहते, कमी होते, तसेच राहते, सुरुवातीस वाढते, नंतर कमी होते. 2 नंबर पर्याय बरोबर. 4°C ने कमी होते. बरोबर. 2 नंबर पर्याय बरोबर. नेक्स्ट स्लाइड. मानवामध्ये दुधाचे दात पडून पुन्हा येण्याच्या दातांची संख्या किती? 20. मगाशी आपलं झालेलं आहे हा प्रश्न. 1 मिनिट. बरोबर. 1 नंबरचा पर्याय 20. बरोबर. टायटन हा चंद्र किंवा उपग्रह टिंबटिंब या ग्रहाचा आहे. टायटन हा चंद्र किंवा उपग्रह. 4 शनीचा उपग्रह आहे. अगदी बरोबर आहे. 4 नंबर ड पर्याय बरोबर आहे, शनी. जेव्हा वस्तू आंतरवक्र आरशाच्या ध्रुव आणि मुख्य नभीच्या दरम्यान ठेवली जाते तेव्हा तिची प्रतिमा टिंबटिंब असते. पर्याय 1, 2, 3, 4 वाचा. कुठला पर्याय बरोबर येतोय? 4. बरोबर. आभासी, सुलट आणि मोठी. बरोबर. 4 नंबर पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. मानवामध्ये लाजाळूच्या पानाची हालचाल ही टिंबटिंब हालचाल असते. कंपकुंचित, तापून हा पर्याय 1, 2, 3, 4 बघा कुठला पर्याय बरोबर आहे? 1 नंबर पर्याय बरोबर आहे. कंपकुंचित. बरोबर आहे. बरोबर आहे. जर मोटार कारचा वेग 3 पट केला तर त्या कारची गतीची ऊर्जा टिंबटिंब पट होईल. 3, 6, 9, 12. 3 नंबर क पर्याय बरोबर आहे. बरोबर. क पर्याय बरोबर आहे. 9 पट होईल. 9 पट होईल. गतीची ऊर्जा ही वस्तूच्या वेगाच्या वर्गाच्या समप्रमाणात असते. त्यामुळे कारचा वेग 3 पट केल्यास गतीची ऊर्जा 3 चा वर्ग 9 होईल. त्यामुळे क हा पर्याय तो बरोबर आहे. प्रयोगशाळेत असेंद्रिय पदार्थापासून सर्वात प्रथम तयार केला गेलेला सेंद्रिय पदार्थ टिंबटिंब होय. पर्याय बघा 1, 2 अ, ब, क, ड. कुठला पर्याय बरोबर येतोय? 1 नंबर पर्याय बरोबर आहे, युरिया.
बरोबर आहे. 1 नंबर बरोबर आहे पर्याय. नेक्स्ट स्लाइड. पुयन म्हणजे टिंब होणारे विघटन होय. कर्बोदकांचे ऑक्सी सूक्ष्मजीवाद्वारे पर्याय वाचा तुम्ही आणि मला बरोबर उत्तर सांगा. पुयन म्हणजे काय? बरोबर 4 नंबर पर्याय बरोबर आहे. प्रथिनांचे विनॉक्सी सूक्ष्मजीवाद्वारे होणारे विघटन. बरोबर 4 नंबर पर्याय बरोबर आहे. 100 ग्रॅम वस्तुमान असणाऱ्या वस्तूची गतिज ऊर्जा 20 आहे तर तिचा संवेग किती? हे आता गणित आहे. गणित सोडवा तुम्हाला. याचं बरोबर उत्तर पर्याय 1 येतो 2 kg/ms. पर्याय अ इथं बरोबर आहे. पिवळा फॉस्फरस टिंब मध्ये साठवतात. केरोसिन, पाणी, इथर, अल्कोहोल. बरोबर पाणी. पिवळा फॉस्फरस पाण्यामध्ये साठवतात. बरोबर आहे. नेक्स्ट स्लाइड. बरोबर. फळांना आणि फुलांना मिळणारा नारंगी आणि पिवळा रंग टिंब यामुळे येतो. सवर्णलौके, हरितलौके, वर्णलौके, पेशी, द्रव्य. वर्णलौके. क हा पर्याय बरोबर आहे. वर्णलौके. पीएच प्रमाणालाच टिंब प्रमाण असे म्हणतात. सोरोसेन बरोबर. 2 नंबर पर्याय बरोबर. ब पर्याय बरोबर आहे. सोरोसेन. ब पर्याय बरोबर आहे. सोरोसेन. पुढचा प्रश्न. चुंबकत्वाची खरी कसोटी टिंब ही आहे. आकर्षण, प्रतिकर्षण, आकर्षण आणि प्रतिकर्षण, चुंबकीय शक्ती. गोंधळ निर्माण होतोय बघा. त्यामुळं अभ्यास नीट पाहिजे. चांगलं वाचा. पर्याय 2 बरोबर आहे. प्रतिकर्षण. हे ब बरोबर आहे. प्रतिकर्षण. अभिषेक सर हो मॅम. हे बास करूया. हा बस करूया आपण. हा 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 टाइम चालेल. झालाय आज हो 9:15 हो झाले. 9:15 झाले. तेच म्हटलं. आपलं हा काय अजून तासभर सुद्धा आपण घेतलं तरी काय आपल्याला हा संपणार तेच नाही. बरं हा आहे. चालेल. ठीक आहे. तुम्ही क्लोज करा. मग मी 2 मिनिटं बोलते त्यांच्याशी. हा मी शेअर करतो लिंक त्या. हा शेअर करा तुम्ही. तुम्ही हे करा. फीडबॅक लिंक शेअर करा आणि आपली ह्याची टीचर टॉक ॲपची पण लिंक शेअर करा आणि आपली दळवी फाउंडेशनची पण लिंक शेअर करा. हो मॅम. हा तुम्ही शेअर करा तोपर्यंत मी बोलते त्यांच्याशी. तर या पद्धतीने आपण पेपर 1 आणि पेपर 2 यातील बहुतांशी प्रश्नांचं स्वरूप आपण बघितलेलं आहे. सर्वांना मनापासून पेपरसाठी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही सर्वांनी एवढा छान प्रतिसाद दिलेला आहे. तर इथून पुढेही कधी आपलं वेबिनार वगैरे काही असेल तर तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा आणि आपल्या या मार्गदर्शनाचा सर्वांनी लाभ करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला अभिषेक सर लिंक देत आहेत. सर्वांनी तुम्ही फीडबॅक लिंक फिल करा. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या दळवी फाउंडेशनचं सर्व व्हिडिओ तिथं आपल्याकडे ऑलरेडी आहेत. ज्यांना काही इंटरनेटमुळे काही प्रॉब्लेम वगैरे जर आला असेल तर त्यांनी तिथं तो व्हिडिओ सगळा तुम्ही पूर्ण बघा आणि तिथं तुम्ही स्क्रीनशॉट व्हिडिओमध्ये क्वेश्चनचे मारून ठेवले तरी काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी टीचर टॉक ॲप पण डाउनलोड करा. तिथं ते बुक्स आहेत. बुक्सचे इंडेक्स वगैरे पण तिथे दिलेले आहे मला वाटते. नाही बहुतेक मुखपृष्ठच आहे. तर या पद्धतीने थोडंसं तुम्ही इंटरॅक्ट राहा सगळ्यांच्या बरोबर आणि या आता जे तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन दिलेलं आहे तर त्याचा तुम्ही सर्वांनी पुरेपूर लाभ घ्या आणि परीक्षेचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. परीक्षेसाठी तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे आज आपलं शेवटचं लेक्चर आहे. तर मी पुन्हा एकदा आपले दळवी फाउंडेशन, डॉक्टर नयन सर, शिल्पा मॅम, अभिषेक सर या सर्वांचं हार्दिक मनापासून आभार मानते आणि ही संधी उपलब्ध करून दिली विद्यार्थ्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण गायडन्सची. याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानते आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांनाही आभार मानते की तुम्ही सर्वांनी एवढा छान प्रतिसाद दिला. तर एवढं बोलून आजचं आपलं सेशन पण आपण संपवतोय आणि आपल्या क्रॅश कोर्स सुद्धा एंड आपण करत आहे. शिल्पा मॅम आहेत काय? अभिषेक सर
नाही ऍक्च्युली शिल्पा हा मॅम गेले. हा हा ओके ओके आता हा आपण बंद करूया मग. ओके, हा तुम्हाला काय आजचा पण सूचना द्यायची आहे? सूचना नयन सरनी दिली स्टार्टिंगलाच तेच ओके होती. हो हा हो फक्त हे की फीडबॅक फॉर्म भरा, आम्ही पुढचे काय पण अपडेट असेल ते आम्ही तुमच्या नंबरवर पाठवू, व्हॉट्सअप हा करू. हा पुढचे प्रोग्राम वगैरे जे काय असतील ते तुम्हाला त्याच्यावरती येतात आणि खूप चांगले प्रोग्राम असतात आपले दळवी फाउंडेशन करून आणि फ्री मध्ये आहेत आणि ते तुम्हाला एक एक टीचर म्हणून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणारेच आहेत. आणि तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहा म्हणजे याचा तुमच्या ज्ञानामध्ये नक्की भर पडणार आहे आणि खूप चांगलं मार्गदर्शन वेगवेगळ्या तज्ञांकडून तुम्हाला मिळत राहणार आहे. मी तर ग्रुपचा पण लिंक शेअर करतो, कोणाला ग्रुप जॉईन करायचा आहे आपला हा टीचर ग्रुप टॉकचा. करा. आपला मी टीचर टॉक ऍपचा एक ग्रुप आहे. आता अभिषेक सर तुम्हाला सर्वांना लिंक देत आहेत. पटकन कोणाला ज्यांना जॉईन व्हायचं किंवा सगळ्यांनीच तुम्ही जॉईन व्हा. थँक्यू दीपिका मॅम, थँक्यू सर्वांचं थँक्यू उर्मिला मनापासून. मॅम. ओके आणि अभिषेक सर तुमचं सुद्धा मनापासून खूप खूप आभार. छान तुम्ही पीपीटी सगळा शो वगैरे केलेला आहे. ओके आपला पण खूप चांगलं गेलं कोर्स, टीचरला खूप मदत झालं झाली. ना? हा 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 ओके सर. हो चला हो मॅम, ओके बाय. क्लोज करू आजचा. Oh, yes, sir. ओके मॅम. Okay. All of you, good night. Thank you.